कोल्हापूर शहरातील काही फेरीवाल्यांनी एका बायोमेट्रिक कार्डावर 4-4 हातगाड्या लावल्या आहेत। या गाड्या भाड्यानं देऊन महिन्याला 50 ते 60 हजार रुपये भाडं घेतलं जातं। पण ही जागा महापालिकेची असूनही महापालिकेला साधा रुपया सुद्धा मिळत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आली। महापालिका रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळावरही सभेत चर्चा झाली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी वर्ग अपुरा आहे, नर्सेसची संख्या कमी आहे, सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे, रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी अनुराधा खेडकर, इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, अभिजित मोकाशी, प्रतापसिंह जाधव यांनी केली। महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची संख्या वाढवावी, वैद्यकीय सेवा प्रबळ करण्यासाठी डॉक्टरांना योग्य पगार द्यावा असं सभापतींनी सुचवलं। शासनाकडे 153 तांत्रिक पदं भरण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय। मान्यता आल्यानंतर तातडीनं पदं भरू असं प्रशासनानं सांगितलं। नागरी सुविधा केंद्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवावं अशी सूचना सभापती विशाल शिराळे यांनी केली। दाखल्यांसाठी एजंटगिरी वाढल्याची तक्रार आदिल फरास आणि अमर समर्थ यांनी केली। रेकॉर्ड विभागाकडील कागदपत्रांचं स्कॅनिंग करून डिजिटल करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागरी सुविधा केंद्र, जन्ममृत्यू विभाग आणि रेकॉर्ड विभाग एकत्र करून जलद गतीनं दाखले देण्याबाबत नियोजन करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। महापालिकेच्या इमारतीसाठी शेंडा पार्कामध्ये जागा मिळाली आहे, त्याचे डिझाईन तयार केलंय का अशी विचारणा अभिजित मोकाशी यांनी केली। आर्किटेक्ट सुनील पाटील यांच्याकडून डिझाईन करण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं। शुक्रवारी झालेल्या सभेत स्थायी समिती सदस्यांकडून अतिक्रमणाचा पोलखोल झाला। एका बायोमेट्रिक कार्डावर 4-4 गाड्या लावल्या जातात। संबंधित गाडी मालक त्या भाड्यानं देऊन महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवतो, पण महापालिकेला एकही रुपया मिळत नाही। KSBP चौकातही हाच प्रकार आहे असं अभिजित मोकाशी यांनी सांगितलं। डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल समोरही अशा अनधिकृत गाड्या लावल्याची तक्रार अर्चना पागर यांनी केली। KSBP चौकात गुरुवारी कारवाई केली आहे। 3 ते 4 कार्डधारक जागेवर नसल्यानं कारवाई करता आली नाही। शहरात 5070 फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड दिले आहेत। सध्या ज्यांचं कार्ड नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे। संबंधितांची कार्ड तपासून कारवाई करू असं प्रशासनानं सांगितलं। KSBP चौकात अजितदादा पवार यांचं स्मारक उभारण्यासाठीचा सदस्य ठराव करण्याची मागणी आदिल फरास यांनी केली। दिव्यांग भवनाचं काम रखडल्याची तक्रार सदस्यांनी केली, पण स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यानं काम थांबवल्याचं प्रशासनानं सांगितलं। उजगाव आणि महापालिकेचा हद्दीचा वाद न्यायालयात असताना बांधकामं सुरू आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी इंद्रजित बोंद्रे यांनी केली।